हा, तर विषय असा चाललेला आहे आजचा मेनली की आपण आपल्या घरच्यांवर प्रेम न केलेली माणसं आहोत आणि आपल्या घरच्यांनी मात्र ते आपल्यावर करत असलेल्या प्रेमापोटी आपलं मन कसं दुखावलं जाणार नाही याची काळजी घेण्यात त्यांचं आयुष्य गेलं. बरोबर बोलतोय का मी? मी जेव्हा घरातनं पैसे चोरायचो तेव्हा त्यांना कळत होतं मी पैसे चोरतोय. हे पैसे चोरणं असू दे, दागिने चोरणं असू दे, त्यांच्या भावनांचा गैरफायदा घेणं असू दे, खोटं बोलणं असू दे, आपलं कुठल्याही प्रकारचं चुकीचं वागणं त्यांना कळत होतं योगेश भाई. पण तरी ते आपण दुखावले जाऊ म्हणून आपल्याला मनाला लागेल म्हणून आपल्याशी मनमोकळेपणाने बोलायचे नाहीत. मगाशी म्हणलं तसं तिजोरीतले पैसे कमी झाले रे माझ्या, हे माझ्या वडिलांनी मला कधीही बोलून दाखवलं नाही, कारण त्यांना वाटायचं की आपला मुलगा दुखावला जाईल. याचा अर्थ आपण आपल्या आईवडिलांवर, बहीण भावंडांवर, बायका पोरांवर प्रेम करत नव्हतो का? तर हो, करत होतो. पण मग आपल्याला व्यक्त करता येत नव्हतं का? तर आपल्याला व्यक्त करण्याची संधी ह्या व्यसनाने कधी दिली नाही. आपण पहिल्यांदा जेव्हा कधी दारू प्यायलो त्या दिवशी काही पूर्ण बेवडे झालो असं नाहीये. आपण सगळेच जण सुरुवातीच्या काळात चोरून दारू प्यायलेली माणसं आहेत. आपल्यातलं कोण सांगून गेलं रे कधी घरी, मी जरा दारू पिऊन येतोय बर का? कोण आलं तुमच्यातलं सांगून? नाही. अरे त्याचं कारण आपण दारू पितोय, गांजा ओढतोय, जुगार खेळतोय, व्हॉट एव्हर इट इज, हे चुकीचं करतोय हे आपल्याला कळत होतं म्हणून तर आपण लपून करत होतो. परंतु आपण एक नंबरचे स्वार्थी असल्यामुळे, आपल्या भाषेत सांगायचं झालं तर कळतंय ना रे, वळत नाही, असं काहीतरी चाललं होतं. म्हणजेच काय झालं, या व्यसनाने आपल्यातला प्रत्येक जण विनायकराव मन मारून जगला. शब्द बरोबर वापरतोय का मी? खुल्या मनाने आपण कधीच जगू शकलो नाही. मनमोकळेपणाने जगू शकलो नाही. इतर ते दारू प्यायला बसल्यानंतर तिथं गप्पा मारणं, मोठमोठ्यांनी टाळ्या देणं आणि हसणं, ते सगळं ठीक आहे. ते सगळं नाटक होतं आपलं, खरं सांगायचं तर. म्हणजे मी दुःखात नाहीये हे दाखवायचा प्रयत्न होता लोकांना. बरोबर बोलतोय का रे मी? ऍक्च्युली आपण दुःखातच होतो.
हे सगळं इथं बसून तुमच्या समोर बोलायचं कारण आजच्या तारखेला असं आहे की आता आपल्याला आयुष्यात, उर्वरित आयुष्यात कोणाचं लाईफ किती राहिलंय माहित नाही, मला माझंही माहित नाही, पण आता उर्वरित आयुष्यात मनमोकळेपणाने जगायची संधी दिलेली आहे परमेश्वराने आपल्याला. आणि मनमोकळेपणाने वागण्याचं, बोलण्याचं, घरात किंवा बाहेरच्या विश्वामध्ये वावरण्याचा अनुभव आपल्याला पूर्वी नव्हता असं अजिबात नाहीये. आपण काही पहिलीत असल्यापासून दारू प्यायलेलं नाहीये, गांजा ओढलेलं नाहीये. तू सिगरेट ओढायचा ना रे? नाही का? कोण ओढायचं सिगरेट? कितवीत ओढली पहिली सिगरेट? हा, इंजिनिअरिंगला गेल्यावर. बर, तू रे? फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला गेल्यावर सिगरेट ओढली. तू रे? 15 वर्षाचं झाल्यानंतर. म्हणजे मला काय सांगायचंय, आपण काही बॉर्न अल्कोहोलिक नाहीये, पण या वाईट गोष्टींची आपल्याला नंतर ओळख झाली आणि ती चटक लागली. याचाच अर्थ ही आपल्या रक्तात असलेली एक मनोविकृती आहे असं मी म्हणेन. वाईट गोष्टीच आवडतात. किती चांगली बाई दिसली ना तर त्याच्यामध्ये आपल्याला आपली आई किंवा बहीण दिसत नाही. ती बाई किती सात्विक असली ना तरी तिची सात्विकता आपल्याला दिसत नाही. ही धंदा करत असेल का हाच विचार येतो मनात. नाही, म्हणजे माझ्या यायचा बाबा, मी होतो विकृत मनाचा. हो, मला तसं वागताना लाज नाही वाटली तर आज 25 वर्षानंतर बोलताना कशाला वाटायला पाहिजे? काही कारण नाही वाटायचं. माझी मानसिक स्थिती आता तशी नाही आहे, कारण मी माझ्या मनाची जडणघडण जाणीवपूर्वक बदललेली आहे आणि त्याचं ट्रेनिंग मला कुठे मिळालं असेल तर माझ्या आधी थांबलेल्या व्यसनमुक्त मित्रांकडून. म्हणजे त्यांनी मला उपदेशात्मक काहीतरी डोस पाजले असं नाही, पण ज्या गोष्टींचा मला मानसिक त्रास होतोय त्या गोष्टी मी त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलायला सुरुवात झाल्यावर ते मला सांगायचे, अरे बरं झालं तू हे बोललास, आम्ही असेच होतो. विषय आजच्या तारखेला आता आपल्याला मनमोकळेपणाने कसं जगता येईल आणि ते कसं टिकेल. आपण ओरिजिनल, आपण चांगली माणसं, परंतु त्या व्यसनाने आपल्याला पूर्णपणे निर्लज्ज आणि कोडगा केलं. या विषयावर कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर हात वर करा. आहे का कोणाचं ऑब्जेक्शन? नसेल तर आता मी तुमच्यात बसलेलो आहे, आपण सगळेजण निर्डावलेले आणि कोडगे लोक इथं बसलेलो आहोत असं मी वाक्य बोलतोय. मान्य आहे की नाही? मग आता ह्याच्या पुढचं आयुष्य असंच घालवायचंय का? तर नाही घालवायचं. अरे ह्याच्या पुढे आता आपल्याला खरं सांगायचं तर चांगलं जगायची इच्छा आहे. चांगलं म्हणजे
चांगल्या दर्जाचे शर्ट आणि चड्ड्या घालून नाही, शांत चित्तानी मानसिक संतुलन ढळू न देता, घरच्यांना घोडा न लावता, हा म्हणजे आपली ही कोडग्याची भाषा हीच आहे ना, नाही का? घरच्यांना न फसवता, स्वतःला न फसवता, आता जरा चांगलं जगायचा प्रयत्न करायचा आहे. आणि ते चांगलं जगायचंय म्हणजे काय करायचंय, ह्याविषयी विचार करायला आज आपल्याला इथं आपण ऍडमिट झालेलो आहे असं म्हणू आपण. तुम्ही तेच म्हणत होतात ना की इथं मला ट्रेनिंग घ्यायचंय, असं तुम्ही शब्द वापरलात. ट्रेनिंग कसलं घ्यायचंय इथं आपल्याला? तर इथं ट्रेनिंग घ्यायचंय आपण खरे कसे आहोत आणि आपल्यात नेमके काय बदल केले पाहिजेत याच्याबद्दल विचार करायचं ट्रेनिंग घ्यायचंय. हा आता केला की विचार बस की, तसं नाहीये. मी तरी आजही माझ्या दिवसभरातल्या वागण्यामध्ये मी काय चुका केल्या हे बघतो. तसंच आज दिवसभरामध्ये भागवत आम्ही काय बरोबर वागलो याचाही मी विचार करतो. हे कसं करतो रे, बरोबर वागलो की नाही हे? पूर्वीचा मी असतो तर कसा वागलो असतो असा विचार करतो. मग मला कळतं की आज मी तसं वागलो नाही आहे. आणि ही प्रोसेस आहे मित्रांनो, हा रोजचा रोज घ्यायचा आढावा आहे. आपण बेवडे म्हणजे काय आहे, आपण सवयीचे गुलाम आहे. दारूची सवय लागली होती, गांजाची सवय लागली होती, पत्ते खेळायची सवय लागली होती, नाही का? सवयीचे गुलाम आहे. तसं नुसत्या वाईट गोष्टीच्या सवयी असतात असं नाहीये. चांगल्या गोष्टींची पण सवय असतेच की. जेव्हा माझ्याकडं पूर्वी पैसा नसायचा शाळेत असताना, तेव्हा मी बिनइस्त्रीचे शर्ट घालायचो. कॉलेजमध्ये गेल्यावर माझ्या भावाचे जुने झालेले शर्ट पॅन्टी घालायला लागलो मी. तेव्हा ते टेरिकॉटचे होते आणि टेरेलिनचे शर्ट होते. टेरेलिन कोणी कोणी बघितलंय? तू बघितलंय ना, व्हेरी गुड. ते गॅबर्डिन वेगळं, पॅन्टी गॅबर्डिनच्या आईट असायची त्यावेळेला, रुवाव असायचा. हो, आणि माझ्याकडे पैसा नसायचा पण तरी मला इस्त्रीचा शर्ट मिळायचा. कारण ते टेर्लिनच्या शर्टाची कितीही चुरगळलं तरी इस्त्री जायची नाही. पण पुढे कमवायला लागल्यावर मला इस्त्रीचाच शर्ट लागायला लागला. किर्लोस्करमध्ये नोकरी लागल्यावर का, मला त्याची सवय लागली. इस्त्रीचा शर्ट घालणे ती चांगली सवय आहे की नाही? त्यात वाईट आहे का काही? हो, नाहीये. मग ही जशी चांगली सवय लागली आपल्याला, तसं आज आपलं दिवसभरात काय चुकलं ही बघण्याची सवय चांगली आहे का वाईट आहे? चांगली आहे, मग ती लावून घ्यायची. आता मी दारू पित नाही. सुरुवातीला मला खूप मोठेपणा वाटायचा, एवढा आहे का, मी काय पितोय का आता? पण पुढे पुढे मी माझ्या ओल्ड टायमर्सकडे बघायला लागलो. तेव्हा मला असं वाटायला लागलं, मला 27 दिवस झाले थांबून, आणि तो जो बोलतोय आता माझ्याशी
त्याला 5.5 वर्ष झाली आहेत. म्हणजेच मला पण होऊ शकतील हा विचार माझ्या मनात आला. सुरुवातीला वाटलं मला तो खोटं बोलतोय, कारण मला झाली नव्हती ना 5.5 वर्ष, त्यामुळे तो खोटंच बोलतोय वाटायचं मला. पण ते ठीक आहे ना, मला झाली ना एक दिवशी कधीतरी 5.5 वर्ष. जेव्हा वर्ष होऊन गेलं ना, तेव्हा मला वाटायला लागलं की तो म्हणतोय त्याला आता झाली असतील बुवा 6.5 वर्ष. कारण तेवढा काळ मी बघितलं ना त्याला. आणि सीइंग इज बिलिव्हिंग, डोळ्याला जे दिसतं त्याच्यावरच माझ्यासारखा बेवडा विश्वास ठेवतो. बरोबर बोलतोय का मी? म्हणजेच आता मला जर का समाधानाने जगायचं असेल, पूर्वीच्या चुका न करता जगायचं असेल, मन मोकळेपणाने जगायचं असेल, आनंदी राहायचं असेल, श्रीमंत व्हायचं असेल, छान दिसायचं असेल, तर मला अशा माणसांच्यात वावरलं पाहिजे की जे स्वतः छान दिसण्यासाठी रोज काहीतरी करतात. आता आपला हा मित्र मला आवडतो. का आवडतो? मी जेव्हा बघतो त्यांनी तेव्हा दाढी व्यवस्थित केलेली असते. मग मी त्याच्याकडे बघून काय घ्यायचं? तर मी पण त्याच्यासारखीच रोज दाढी केली पाहिजे. उदाहरण सांगतोय. तसंच एकदा एक जण सांगत होता काहीतरी की हल्ली माझ्या घरात भांडणं होत नाही. आणि माझ्या घरात सारखी भांडणं व्हायची मी दारू प्यायलो नाही तरी. तर मग मी त्याचा शर्ट धरून चालायला लागलो. म्हणजे काय केलं? त्याच्याशी जवळीक साधली आणि त्याला म्हटलं का हो असं कसं काय केलं तुम्ही? आणि तुम्हाला जस्ट आत्ता 2-2.5 वर्ष होत आहेत आणि मला 1.5 वर्ष झालंय. म्हणजे तसे आपण बरोबरचेच आहोत व्यसनमुक्तीच्या प्रवासातले. तो म्हणला मी सोपी युक्ती केली. मी ठरवून टाकलं आजपासून बायकोची भांडायचं नाही. पण त्या भांडत असतील ना. हा भांडते म्हणला ती, पण आता तिला कळलं याला काही बोललं तरी हा भांडत नाही. हो पण म्हणजे त्या असं माझी बायको तर मला किती वेडवाकडं बोलते, अपशब्द बोलते, अंगावर धावून येते, काय चाललंय माझ्या आयुष्यात मला काहीच कळत नाही. ते म्हणले अरे 2-4दा येतात त्या, कारण तू प्रत्युत्तर देतोस ना. प्रत्युत्तर द्यायचं नाही. म्हणजे काय ते काही बोलले तर आम्ही ऐकून घ्यायचं. हो म्हणला ऐकून घ्यायचं. का पण? का? म्हणलं आपण दारू किती वर्ष पितो? म्हणलं मी 10.5 वर्ष पितो. मग घरचे तुला 10.5 वर्ष असंच वागवणार, चालणार आहे का तुला? म्हटलं नाही चालणार. मग आता काय करणार तेच तुला विचारतोय. म्हणलं मी सहन करण्याशिवाय तुझ्या हातात दुसरं काही नाहीये मला. म्हणला पुढे माझी बायको कंटाळली मायाशी भांडून भांडून, आणि माझी बायकोही मायाशी भांडणं बंद झालं. तेव्हा त्यांनी मला उदाहरण दिलं होतं ते मी दरवेळी तुम्हाला सांगतो ते कुकरची शिट्टी. हो, कुकर खाली जोपर्यंत गॅस चालू आहे ना तोपर्यंत त्या शिट्ट्या वाजत राहणार. तू गॅस बंद कर ना, जरा काळ जाऊ दे ना मध्ये दारू न पिण्याचा तुझ्या. तू काहीतरी मध्ये बोलायला गेला ना तिच्याशी की परत ती गॅसची ठिणगी उडते, ती परत शिट्टी वाजते.
निग्लेक्ट. नाहीतरी देवाने 2 कान दिलेच आहेत ना तुला, म्हटलं सगळ्यांनाच आहेत की, मग कर ना दुसऱ्या कानाचा उपयोग. त्या काय बोलतील त्या ह्या कानाने ऐक आणि त्या कानाने सोडून दे, एवढं काय त्याच्यात. बायकोच ती बोलणारच, ठेव डोक्यात. आणि ते मी ठेवलं डोक्यात, आणि माझ्या बायकोची चिडचिड काही काळानंतर बंद झाली. याचा अर्थ आज आम्ही भांडत नाही असं नाही, पण आता ती माझ्या अंगावर दातोट खाऊन येत नाही. आता ती माझ्याशी पैशावरनं भांडत नाही. आता ती माझ्या अंगावर मंगळसूत्र फेकून मारत नाही. आता ती माझ्या एबडींवरती फारसं लक्ष ठेवत नाही. मीच तिला सांगतो, अगं आज त्याची ती मॅच्युरिटी झाली एवढीची, तुझ्या इथं मार्किंग करून ठेवा. मग ती मुलाला सांगते, माझा मुलगा कॉम्प्युटरवरनं ती एवढी परत रिन्यू करतो 2-5 हजार त्याच्यात वर घालून, काय असेल ते. तो नाही घालत वर, माझ्याच अकाउंटला असतात पैसे. का असतात रे पैसे, का असतात? मला खर्चच नाही ना काही. मला काय खर्च आहे आजच्या तारखेला सांगा ना तुम्ही. ना तंबाखू, ना सिगरेट, ना दारू, काहीच नाही ना मला खर्च. काय त्या स्कूटरमध्ये आता ती कार होती ती पण मी विकून टाकली आता, गर्दीतून चालवायला जमत नाही मला म्हणून. हे काय त्या स्कूटरमध्ये पेट्रोल टाकेन 500 रुपयाचं तेवढंच, त्याच्याहून जास्त पैसेच लागत नाहीत मला. त्यामुळे पैसा बरं कसं आहे, आपण लोभी माणसं आहे नाहीये खरे. जसं 1.90 पिऊन आपण थांबू शकत नाही, तसं 50-50 हजार रुपये मिळवून आपण थांबू शकत नाही. आपल्याला कमीत कमी महिना 1,00,000-1.5 लाख तरी मिळायला पाहिजेत असं वाटतं, आणि आपण प्रयत्न करतो, नाही करत. आणि प्रयत्न केल्यावर अशी कुठली गोष्ट आहे आपल्या आयुष्यात की जी आपल्याला मिळाली नाही? कोण सांगेल? कोण सांगेल मला? याचाच अर्थ आपण सगळे सक्सेसफुल माणसं आहोत. फक्त मधल्या काळात ती जरा आमची दिशा चुकली होती, नाही का? तेवढी दिशा बदलली म्हणजे झालं. दिशा कोणती पकडायची? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर? तर करेक्ट दिशा पकडायची आपल्याला. कारण आपण कुठल्याही दिशेला गेलो ना, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तरला, तरी यश आपण मिळवणारच, ही फॅक्ट आहे. मग कोणती दिशा पकडायची? तर करेक्ट दिशा. करेक्ट दिशेने कष्ट केले की पैसे मिळतात, बरोबर? मग करेक्ट दिशा म्हणजे कोणती? तर जी रॉंग नाही ती. मग रॉंग दिशा कोणती? जिथं कालपर्यंत आपण जाऊन माती खात होतो ती. काय काय माती खाल्ली? तर विविध आसक्तींना बळी पडलो आपण. मग ती बाईबाजी असो, जुगार असो, दारू असो, गांजा असो, चिलीम असो, काही असो, नको ते धंदे केले. काय झालंय, आपल्यातल्या प्रत्येकाला ना, आजच्याही तारखेला मी तुम्हाला जाहीररित्या सांगतो, प्रत्येकाला आपलं अंतर्मन आजही सांगत असतं आपल्याला, नको राव त्याच्या आईला परत झकमारी करायला नको.
असं कधी झालंय का रे तुमच्यातल्या कोणाच्या आयुष्यामध्ये की काय बुवा मला कळलंच नाही मी कशी प्यायलो ते? झालंय असं कधी? हा झालंय? हे फक्त बोलण्यासाठी असतं. म्हणजेच पिण्यापूर्वी आपण चुकतोय हा विचार आपल्या मनात येऊन जातो की नाही? काय रे येतो. याचा अर्थ आपलं अंतर्मन अजूनही जागृत अवस्थेत आहे. म्हणजेच आपण काही अगदी पूर्णपणे वाया गेलेलं कॅरेक्टर नाहीये. म्हणजेच परमेश्वरांनी आपल्या जीवनामध्ये आपल्याला सावध करायची यंत्रणा अजून जागृत ठेवलेली आहे का नाही? मग त्याचा उपयोग करून घ्यायचा ना. का अजून उर्वरित आयुष्य सुद्धा हसवायचंच आहे दुसऱ्याला आणि स्वतःला? ते नाही फसवायचंय. म्हणजेच आता आज आपण असं बोलतोय की जर आता परत रॉंग दिशेला जायचं नसेल आपल्याला, करेक्ट दिशेने प्रयत्न करायचे असतील तर स्वतःला फसवून चालणार नाही. बरोबर बोलतोय का मी? स्वतःला चुत्या बनवण्यात आयुष्य गेलं नाही कर गेलं नाही रे. माझं तर आयुष्याची माती झाली. बरं हातबल रे. एक खोटं बोलायला लागलं की ते लपवण्यासाठी दुसरं खोटं बाय डिफॉल्ट बोलायला लागायचं. थोडी म्हणून प्यायला गेलो किती प्यायलं तरी थोडीच वाटायची राव. इझी मनीची चटक एवढी लागली होती मला की अशी माझी नजर भिरभिरती असायची. कोण काय सांगतय का आपल्याला कुठल्या प्रकारचा जुगार खेळ म्हणून? हा आकडा म्हण तरी बरं. ते रेस्कॉर्स नाही बघितला मी आयुष्यात. नाही मी नाही बघितला ना. मग हुशार आहे तू फार. तू बघितला ना? नाही पण म्हणजे घोडा लागलाच ना. ज्यांनी घोडा लावला त्यांना घोडा लागला. हे असं माझा मी नाही गेलो त्या दिशेला. बाकी सगळीकडे घोडे लावून घेतले मी स्वतःला. आणि एवढं होऊन सुद्धा आज ना उद्या नशीब उडेलच की रे असं वाटायचं राव मला. हा आत्ता गेलेले पैसे उद्या कव्हर करू. हम तो लंबे रेस का घोडा है, हम क्या हारने वाला है क्या? असलं काहीतरी वेड्यासारखे डोक्यात विचार. मला हे कळलंच नाही मुळी कधी आयुष्यात. कुठल्याही प्रकारचा जुगार असू दे, खेळणारा कधीच जिंकत नाही, खेळवणाराच जिंकतो. कारण तो त्याचा व्यवसाय असतो. आणि आमच्यासारखे लोक आमचे व्यवसाय न करता तिथं खेळायला जातात आणि आयुष्याचा खेळ खंडोबा होतो. हा गिऱ्हाईक होतो आपण त्याचं. तेव्हापासनं मी जी जुगारावर फुली मारली ना अजूनपर्यंत नाही खेळलो मी जुगार. हॅप्पी आहे ना. अरे देवानी भरभरून पैसे दिले. देवानी जुगार न खेळल्यामुळे मला भरभरून पैसे दिले. कशाला जुगार खेळायचे? चांगलं चाललंय माझं सध्या. राहायला घर आहे, अंगात घालायला कपडे भरपूर आहेत, खायला घालायला बायको आहे घरात.
एकदा 10 तारखेला घरात पैसे दिले की परत तीही पैसे मागत नाही आणि मला चैनीच जगायला मिळते. आता आज आईस्क्रीम न्यायचं माझ्या डोक्यात आहे. पूर्वीचं मी डोक्यात असतं पूर्वीचा मी असतो तर मी तिला न विचारताच, नाही दारू थांबल्यानंतर सुद्धा न विचारताच आईस्क्रीम घेऊन जायचो. ती म्हणायची अहो फोन तरी करायचा साधा, आम्ही पण आणलाय आईस्क्रीम आज. म्हणजे माझ्या आनंदात मी त्यांना सहभागी करून घ्यायचं असतं हेच मला कळत नव्हतं. पण आज इथे येताना मी सांगून आलोय तिला, मी येताना आईस्क्रीम आणणार आहे ग म्हणून. तिने हो म्हटलं मला, मगच आता मी नेणार आहे आईस्क्रीम. तिने नाही सांगितलं तर मी नेत नाही. कारण मी आईस्क्रीम कशासाठी नेणार, मी कशासाठी नेणार आहे आईस्क्रीम, त्यांना बरं वाटावं म्हणून. ती आज जर मला नको म्हणली असती आईस्क्रीम आणू नका, तर आज त्यांना आईस्क्रीम खायला नको वाटतंय ह्याच्यातच मी त्यांचा आनंद आहे हे मला समजलं पाहिजे. मी म्हणतो तेव्हा तुम्हाला नको असतं असं म्हणून मी त्रागा करायचो पूर्वी. अरे तो त्यांचा प्रश्न आहे खायचं की नाही, तू कशाला बोखांडी बसतो त्यांच्या. हा वृत्तीत झालेला बदल आहे माझ्या. ही वृत्ती बदलायला पाहिजे मित्रांनो. व्यसन करत असताना हम करेसो कायदाच चाललेलं होतं. आता त्यांच्या भावनांची कदर कर ना बेट्या. लय बिल झालं तुझं. बरोबर बोलतोय का रे मी. हा बदल स्वतःच केला ना की छान वाटायला लागतं. कटकट कोण करायचं घरामध्ये, मीच. हे असलंच काहीतरी बोलून, मी आईस्क्रीम आणतो तेव्हा तुम्हाला नको असतो. अरे पण तू विचारत जा ना. दुसऱ्यांच्या भावनांची कदर मला करता येत नव्हती, ते आता मला करता येते. त्याचा फायदा असा झाला तेही माझ्या भावनांची कदर करतात. का? साधी गोष्ट आहे. ज्याप्रमाणे आपण जगाला देऊ त्याप्रमाणे जग आपल्याला देते. मी अरे म्हटलं की तो मंदिर कार्य म्हणणारच मला. मी रिस्पेक्टफुली ओ मंदारराव काय प्रोग्राम आहे आजचा, की तो म्हणणार बोला बोला तुमचं काही काम आहे का. साधी गोष्ट आहे ना. तुम्ही जसं दुसऱ्याशी बोलाल तसं समोरचा बोलतो. मग घर आनंदी ठेवायचं असेल तर अगोदर मी त्यांना आनंद दिला पाहिजे. नुसता पैसा मिळवून घर आनंदी होत नाही. नुसतं आईस्क्रीम नेऊन घर आनंदी होत नाही. नुसतं नाटका सिनेमाला नेऊन घर आनंदी होत नाही. त्यासाठी त्यांच्या कलेनी थोडंसं घ्यावं लागतं आणि त्यांच्या कलेनी घेण्यासाठी आपल्या अंगात असलेल्या वेगवेगळ्या कला त्या बदलावं लागतात. पण जीवन बदलतंय नक्की. हे नुसतं दारू न पिऊन आपण आनंदी होऊ शकत नाही. थोडीशी स्वभावाला मुरड ही घालायलाच लागते. चांगलं जीवन तुमची वाट बघतं आहे. हा हा
करेक्ट आहे, करेक्ट बोलतोयस तू. मी चांगलं जीवन तुमची वाट बघत आहे. नुसतंच चांगलं जीवन म्हणजे काय याचा विचार करत इथं राहू नका. त्यात आपल्यात काय बदल करायला पाहिजेत याच्याबद्दल विचार करायला लागा. ते कागदावर लिहून ठेवा. ते तुमच्या काउन्सिलर्सना दाखवा. ते करत असताना मनात अनेक प्रश्न येतील. ते प्रश्न मनमोकळेपणाने विचारा. मग तुमचं जीवन चांगलं होईल. या 25 वर्षामध्ये मी 25,000 लोक दारू न पिता जगत असलेले बघितलेले आहेत की जे एकेकाळी आपल्यासारखेच होते. आज मी या ठिकाणी थांबतोय. जर कोणाला काही प्रश्न असतील तर कृपया मनमोकळेपणाने विचारा. नाहीतर पुढच्या मंगळवारी आपण 6:45 वाजता भेटूया.